नमस्कार विद्यार्थिनींनो, आपण मागील शैक्षणिक व्हिडिओमध्ये प्रकरण 7ला सुरुवात केलेली होती. प्रकरण 7च्या पहिल्या भागामध्ये आपण समावेशित किंवा एकात्मिक शिक्षणाचा अर्थ आणि समावेशित शिक्षणात पालकांची भूमिका याबद्दल चर्चा केली होती. आज प्रकरण 7चा दुसरा भाग. या भागामध्ये आपण समावेशित शिक्षणात शिक्षकाची भूमिका काय असते. आपल्याला माहिती आहे, समावेशित शिक्षण म्हणजे अपंग बालकाला, विशेष बालकाला सर्वसामान्य बालकांच्या सोबत शिक्षण देण्याची पद्धत म्हणजे समावेशित शिक्षण. आता हे जे समावेशित शिक्षण आहे म्हणजे अपंग बालक जेव्हा सर्वसामान्य बालकाच्या सोबत शाळेमध्ये शिकत असतो त्यावेळेस शिक्षकांनी त्याच्यासोबत कसे वागायला पाहिजे किंवा शिक्षकांची भूमिका त्या ठिकाणी काय आहे हे आपण या प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये बघूया. तर अपंग बालकाच्या शाळेत असण्याचा जो वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग शिक्षकाने करून घेतला पाहिजे. तर आपल्याला माहिती आहे, अपंग बालक जो असतो तो बऱ्याच वेळेस शाळेमधून वेगवेगळ्या कारणांमुळे अनुपस्थित असतो, परंतु ज्या वेळेत तो शाळेमध्ये उपस्थित असतो त्या वेळेचा पूर्ण उपयोग जो आहे तो शिक्षकाने करून घेतला पाहिजे. त्यानंतर विशेष शिक्षकाने वर्ग शिक्षकाला मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. विशेष शिक्षक कोणता? तर तो असा शिक्षक ज्याने त्या अपंगत्वामध्ये कशा पद्धतीने शिकवायचं याचं प्रशिक्षण घेतलेले असते, म्हणजे तो प्रशिक्षित शिक्षक असतो. तर अशा विशेष शिक्षकाने, प्रशिक्षित शिक्षकाने वर्ग शिक्षकाला म्हणजे क्लास टीचरला मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. वर्ग शिक्षक, विशेष शिक्षक आणि पालकांच्या मदतीने अभ्यासातील समस्या सोडविल्या जाऊ शकतात. म्हणजे जर अपंग बालकाला अभ्यासामध्ये काही समस्या असतील तर त्या समस्या ज्या आहेत त्या वर्ग शिक्षकाच्या मदतीने, विशेष शिक्षकाच्या मदतीने आणि पालकांच्या मदतीने समस्या त्या बालकाच्या सोडवल्या जाऊ शकतात. विशेष शिक्षकाच्या मदतीने या मुलांकरता काही शैक्षणिक सामग्री जी आहे ती तयार करून घ्यावी लागते. परंतु ही जी शैक्षणिक सामग्री तयार केली जाते म्हणजे हे जे काही शैक्षणिक साधनं असतात त्या सगळ्या साधनांची ओळख बालकाला करून द्यावी, जेणेकरून तो बालक जिज्ञासेपोटी या साधनांशी खेळ करणार नाही आणि त्या साधनांना नुकसान जे आहे ते पोचवणार नाही. ही काळजी जी आहे ते शिक्षकाने, ओळख करून देण्याची काळजी वर्ग शिक्षकाने घेतली पाहिजे. सामान्य बालकाला अपंग मुलांना सहकार्य करण्याकरता प्रोत्साहन जे आहे ते द्यायला पाहिजे. तसं तर सामान्य बालक आणि अपंग बालक जेव्हा एकत्र शिकत असतात त्यावेळेस ते आपसात मैत्री त्यांची होतेच, परंतु तरीही शिक्षकाचं हे दायित्व आहे, हे कर्तव्य आहे की त्याने सामान्य मुलांना, या मुलांना मदत करण्यास प्रोत्साहन जे आहे ते द्यायला हवे. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्याकडे चेहरा करून त्याचं लेक्चर किंवा ते जे काही त्याला बोलायचं आहे वर्गामध्ये ते बोलायला हवे. याचं कारण असं की जर एखाद्या बालकाला ऐकायला येत नसेल किंवा तो मूकबधीर असेल तर त्या बालकाला शिक्षकाच्या चेहऱ्यावरील हावभाव कळतील आणि तो लिप रीडिंग करू शकेल आणि शिक्षक काय बोलतो आहे हे त्याला समजू शकेल. म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्याकडे चेहरा करून बोलायला हवे. अपंग बालकाला शक्यतो
पहिल्या बेंचवर बसवायला हवे, जेणेकरून तो शिक्षकाकडे त्याचं लक्ष असेल आणि शिक्षकाचं पण त्याच्याकडे लक्ष असेल आणि दोघांचं कम्युनिकेशन, संवाद व्यवस्थित चालू शकेल. अपंग बालकाच्या शेजारी बसणारा जो सामान्य बालक आहे, त्या बालकाची निवड शिक्षकाने काळजीपूर्वक करायला हवी. कारण जो बालक त्या ठिकाणी अपंग बालकाच्या शेजारी बसणारा आहे, तो बालक नियमित वर्गात येणारा असावा, अभ्यासात चांगला असावा आणि त्याच्या अपंग मित्राला मदत करण्याची त्याच्यामध्ये इच्छा जी आहे ती असावी. तर अशा पद्धतीने काळजीपूर्वक त्या सामान्य बालकाची निवड जो अपंग बालकाच्या शेजारी बसणार आहे ती करायला हवी. त्या व्यतिरिक्त अपंग बालकाबद्दल या मुलाच्या मनामध्ये सहानुभूतीची भावना सुद्धा असायला हवी. ज्या काही सूचना वर्गामध्ये दिल्या जातात त्या सगळ्या सूचना सामान्य बालकाने अपंग बालकाच्या वहीवर, जर त्याला लिहिता येत नसेल तर जर त्याला ते कळत नसेल तर त्याने अपंग बालकाच्या वहीवर लिहून द्यायला हव्यात. अपंग बालकाची जी बैठक व्यवस्था आहे ती व्यवस्था आरामदायक असायला हवी, म्हणजे त्याच्या अपंगत्वाला लक्षात ठेवून ती व्यवस्था जी आहे ती करायला हवी. अपंग बालकाला सामान्य बालकाच्या सोबत खेळामध्ये सहभागी करून घ्यायला हवे आणि जे काही सूचना दिल्या जात आहेत खेळाच्या अंतर्गत त्या सूचना अपंग बालकाला समजता आहेत की नाही हे सुद्धा शिक्षकाने बघायला हवे. जे काही प्रकल्प घेतले जातात त्या सगळ्या प्रकल्पांमध्ये अपंग बालकाला सहभाग घेण्यास प्रोत्साहन जे आहे ते शिक्षकाने द्यायला हवे. तर हे होतं समावेशित शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका. ही भूमिका जी आहे ती अत्यंत गंभीर असणारी भूमिका आहे आणि ती शिक्षकाने चांगल्या पद्धतीने पार पाडायला हवी. आता शाळेची भूमिका समावेशित शिक्षणामध्ये काय आहे? समावेशित शिक्षणामध्ये शाळेची भूमिका महत्त्वाची आहे, कारण की जे काही इन्फ्रास्ट्रक्चर बनवले जाते शाळेमध्ये, म्हणजे ज्या काही भौतिक सुविधा दिल्या जातात शाळेमध्ये, त्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा अपंग बालकाला लक्षात घेऊन बनविल्या गेल्या पाहिजे. ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा दर्शविण्याकरता व्यवस्थित बाण असायला हवेत. जर अपंग बालक पायाने अपंग असेल किंवा अंध असेल तर त्याच्याकरता या अपंग मुलांकरता रॅम्प असणे आवश्यक आहे. आणि जर तो अपंग असेल आणि स्वतःकरता ती विशेष गाडीचा प्रयोग करत असेल तर त्याच्याकरता रॅम्प असणे जे आहे ते आवश्यक आहे. जर लिफ्ट शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये असेल तर त्या लिफ्टमध्ये ध्वनिसूचक उपकरणं जी आहेत ती असावीत, जेणेकरून बालक व्यवस्थित त्याचं संचालन जे आहे ते करू शकेल. शाळा भरताना आणि सुटताना बऱ्याच वेळेस शाळेचं गेट जे आहे ते अर्धवट उघडले जाते, त्यामुळे अपंग बालकांना समस्या निर्माण होतात आणि म्हणून ही जी लिफ्ट आहे हे जे गेट आहे ते पूर्ण शाळा सुटताना आणि शाळा भरताना पूर्णपणे उघडायला हवे. पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे, पिण्याचे पाणी ही एक बेसिक सुविधा आहे, तर पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे ती योग्य उंचीवर असावी, जेणेकरून अपंग मुलं त्याचा वापर करू शकतील. अपंग बालकाला सुलभतेने व्यवहार करता येईल अशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ती शाळांमध्ये करायला हवी, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण जी आहे ती चालताना किंवा सुविधांचा वापर करताना व्हायला नको. शाळेचे बांधकाम, जसं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे शाळेचं ते अपंग बालकाला लक्षात ठेवूनच करायला हवे. तर मुलींनो, हे होते तुमचे शेवटचे प्रकरण आणि त्यातील शेवटचा
शैक्षणिक व्हिडिओ. तर आपण पूर्ण सिलेबस जे आहे ते या शैक्षणिक व्हिडिओजच्या माध्यमाने या कोरोनाच्या काळामध्ये, कोविड-19च्या काळामध्ये पूर्ण केलेले आहेत. राहिलं तुमचं प्रश्न. तर आता हे जे प्रश्न कोविडच्या काळामध्ये विचारले गेलेले होते ते प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप होते. तरीही आपण मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले प्रश्न आणि काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न प्रत्येक प्रकरणावर करूया, जेणेकरून तुमचं पूर्ण सिलेबस चांगल्या आणि व्यवस्थित पद्धतीने पूर्ण होईल. मुलींनो, तुम्हाला सुविचार खूप आवडतात, तर या शेवटच्या प्रकरणातील शेवटचा सुविचार बघूया. तो आहे, इतरांना क्षमा करणे शिका, त्यांच्याकरता नाही तर तुमच्या स्वतःच्या मनशांती करता. इतरांना क्षमा करणे म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणतीही नकारात्मक भावना निर्माण होणार नाही, आणि ज्या काही नकारात्मक भावना निर्माण होतात ते तुमचं मेंटल बॅलन्स बिघडवत असतात आणि शरीरामध्ये निगेटिव्ह हार्मोनची निर्मिती करत असतात. म्हणून मुलींनो, आता तुम्ही लहान आहात, आतापासूनच इतरांना क्षमा करणे शिका. दुसऱ्यांबद्दल नकारात्मक भावना ठेवणे टाळायला हवे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मनशांती प्राप्त होईल आणि तुमचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य दोन्ही चांगले राहतील.